ब्रिक्स बँकेत प्रत्येक सदस्य देशाकडून भाग भांडवल म्हणून गुंतवणूक किती होती? उत्तर 10 अब्ज डॉलर. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2012 केव्हा झाली? उत्तर 6 नोव्हेंबर. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2012 चा निकाल केव्हा जाहीर झाला? उत्तर 7 नोव्हेंबर. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2012 मध्ये किती मते होती? उत्तर 538. अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2012 मध्ये बराक ओबामा विरोधी उमेदवार कोण होते? उत्तर मिट रोमनी. 2012च्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूकमध्ये बराक ओबामा व मिट रोमनी यांनी किती मते मिळाली होती? उत्तर 303 206. 2012 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? उत्तर 45वे. बराक ओबामांना शांततेचे नोबेल पारितोषिक केव्हा मिळाले? उत्तर 2009. बराक ओबामांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 4 ऑगस्ट 1965. अमेरिका राष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानास काय म्हणतात? उत्तर व्हाईट हाऊस. 1901 मध्ये राष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानास प्रेसिडेंट प्लेस असे नाव होते. याचे नाव व्हाईट हाऊस असे नामांतर कोणी केले? उत्तर राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट. जागतिक हिंदी संमेलनाचे संस्थापक कोण? उत्तर इंदिरा गांधी. पहिले जागतिक हिंदी संमेलन केव्हा व कोठे झाले? उत्तर 1975 नागपूर, भारत. कॅगचे 2013 नवीन अध्यक्ष कोण? उत्तर शशिकांत शर्मा. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2012-13 दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचे जिल्हे किती आहे? उत्तर 35. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2012-13 दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचे ग्रामपंचायती किती आहे? उत्तर 27,906. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2012-13 दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचे वनक्षेत्र किती आहे? उत्तर 61,358 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2012-13 दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचे रेल्वे मार्ग लांबी किती आहे? उत्तर 5,984 किलोमीटर. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2012-13 दृष्टिक्षेपात महाराष्ट्राचे एकूण रस्ते लांबी किती आहे? उत्तर 2,42,919 किलोमीटर. भारत सरकारने पहिला राष्ट्रीय मानव विकास अहवाल केव्हा प्रसिद्ध केला? उत्तर 2001. देशातील प्रमुख राज्यांमध्ये मानव विकास निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? उत्तर केरळ. महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना केव्हा झाली? उत्तर जून 2006. मानव विकास निर्देशांकात केरळ राज्याचा देशात प्रथम क्रमांक आहे तो किती? उत्तर 0.790. मानव विकास निर्देशांकात महाराष्ट्राचे स्थान कितवे आहे? उत्तर 5वे. भारत मानव विकास अहवाल 2011 नुसार केरळ राज्याचा आरोग्य निर्देशांक किती? उत्तर 0.817. भारत मानव विकास अहवाल 2011 नुसार केरळ राज्याचा उत्पन्न निर्देशांक किती? उत्तर 0.629. भारत मानव विकास अहवाल 2011 नुसार केरळ राज्याचा शैक्षणिक निर्देशांक किती? उत्तर 0.924. महाराष्ट्र राज्यातील 5 नवीन अभयारण्यांपैकी ग्रेट इंडियन बस्टर्ड कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर उस्मानाबाद, सोलापूर. महाराष्ट्र राज्यातील 5 नवीन अभयारण्यांपैकी बोर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर नागपूर, वर्धा. महाराष्ट्र राज्यातील 5 नवीन अभयारण्यांपैकी नागझिरा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गोंदिया. महाराष्ट्र राज्यातील 5 नवीन अभयारण्यांपैकी नवेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गोंदिया. महाराष्ट्र राज्यातील 5 नवीन अभयारण्यांपैकी उमरेड, कराड कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर नागपूर, भंडारा. उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्याचे क्षेत्र किती आहे? उत्तर 1.98 चौरस किलोमीटर. नागपूर, वर्धा जिल्ह्यातील बोर या अभयारण्याचे क्षेत्र किती आहे? उत्तर 60.69 चौरस किलोमीटर. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा या अभयारण्याचे क्षेत्र किती आहे? उत्तर 122.76 चौरस किलोमीटर. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव या अभयारण्याचे क्षेत्र किती आहे? उत्तर 151.33 चौरस किलोमीटर. नागपूर, भंडारा जिल्ह्यातील उमरेड, कराड अभयारण्याचे क्षेत्र किती आहे? उत्तर 189.29 चौरस किलोमीटर.
सेस धोरण महाराष्ट्राने केव्हा स्वीकारले व एकूण प्रस्तावापैकी किती प्रस्तावांना मान्यता दिली? उत्तर फेब्रुवारी 2006 124. महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती धोरण केव्हा जाहीर केले? उत्तर 2013. अजमल कसाबला फाशी कोणत्या दिवशी देण्यात आली? उत्तर 21 नोव्हेंबर 2012. अफजल गुरुला फाशी कोणत्या दिवशी देण्यात आली? उत्तर 9 फेब्रुवारी 2013. 5,000 कोटी रुपयापर्यंत वित्तीय आणि व्यवस्थापनासंबंधीची स्वायत्तता सादर करणाऱ्या कंपन्यांना काय म्हणतात? उत्तर महारत्न. 1,000 कोटी रुपयापर्यंत वित्तीय आणि व्यवस्थापनासंबंधीची स्वायत्तता सादर कंपन्यांना काय म्हणतात? उत्तर नवरत्न. 500 कोटी रुपयापर्यंत वित्तीय आणि व्यवस्थापनासंबंधीची स्वायत्तता सादर करणाऱ्या कंपन्यांना काय म्हणतात? उत्तर मिनीरत्न. 14व्या वित्त आयोग. उत्तर 2013. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? उत्तर Y.V. रेड्डी. 14व्या वित्त आयोगाचे सचिव कोण? उत्तर अजय नारायण झा. 14व्या वित्त आयोगाचा कालावधी किती? उत्तर 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2020. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात? उत्तर कलम 280. वित्त आयोगाच्या अध्यक्षाची निवड कोण करतात? उत्तर राष्ट्रपती.